राम राम मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही इतकं ऊन तपू राहिलं मित्रांनो. म्हणजे मार्च महिन्याची आजची 4 तारीख आहे. आज तुम्ही अंदाज लावू शकता. तुम्ही पहा किती ऊन तपू राहिलं मित्रांनो. इतकं भयंकर ऊन तपू राहिलं ना की तुफान ऊन तपू राहिलं. तर मी काल दवाखाना करून तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी बांधकाम करतो म्हणजे मिस्त्री काम करतो मी. तर इतकं ऊन तपते मित्रांनो, कारण की त्या उन्हात बांधकाम करतो आम्ही. तर त्याच्यामुळे समजा मला तरी थोडीफार उन्हात जायची सवय, उन्हात काम करायची सवय. परंतु ज्या उन्हात जात नाही किंवा ज्यांना उन्हात सवय नाही, पण काळजी घ्या. खूप भयंकर ऊन तपू राहिलं मित्रांनो. कारण मार्च महिना चालून 2-3 दिवस झाले. आजची 4 तारीख आहे. कालच दवाखाना करून आलो आहे. बा सगळ्या गोळ्या औषधी सगळ्या टॅबलेट जसं मित्रांनो कालच दवाखाना करून आलो. टॉनिकची बाटली पण दिली आहे. हे पहा मित्रांनो, हे पहा रात्री एक गोळी घेतली आणि एक आता घेतली आणि टॉनिक दिली. कारण की म्हणजे 3 दिवसाच्या गोळ्या आहेत त्या. 3 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत मला. 3 टाइम 2 टाइम सकाळ आणि संध्याकाळी 3 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत मला या. आणि टॉनिकचे बाकी मित्रांनो, ह्या उन्हामुळं मग हे डोकं इतकं भयंकर दुखत होतं डोकं. आणि डोकं दुखायचं, परत माझ्या पोटाला झोम यायची आणि ताप पण होते मला. हातपाय पण भयंकर दुखायचे, मळमळ पण व्हायची. म्हणजे इतकं खराब आहे काम मित्रांनो उन्हाचं. तर तरी मी रेग्युलर काम करतो उन्हात. उन्हात काम करत असताना सुद्धा माझी तब्येत बिघडली होती. तर खरोखर मित्रांनो, सगळ्यांना विनंती, उन्हाची काळजी घ्या. मुलांना घराबाहेर पडू देऊ नका, कारण खरोखर भयंकर ऊन तापू राहिलं. आणि आवश्यक असल्यास समजा जायचं असलं तर तोंडाला रुमाल बांधायचा, टोपी घालायची. मी काल टोपी आणली एक, आणि मुलांना तर बाहेर जाऊ देतच नाही मी. अरे सोना बसली मस्त टीव्ही पाहत. हा, आबीला माझा प्यायची. असे कपडे काढून दोघं भाऊ बसले घरात, कारण गरमी होते बाहेर. इतकं भयंकर ऊन तपू राहिलं की तुफान ऊन तपू राहिलं. त्याच्यामुळे घरी आराम. काय हा, डोकं गरम होते ते, मग जायचं नाही.